मंडल यात्रेनिमित्त रोहित पवार भंडाऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. आपल्यासोबत रोहित पवार आहे. काय सांगाल, आज मंडल यात्रेनिमित्त आणि शेतकऱ्यांचा एक भव्य मोर्चा भंडाऱ्यात होत आहे. राज्य सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आक्रोश बघायला मिळत आहे. चरणभाऊ वाघमारे व तसंच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांचे सर्व पदाधिकारी, शेतकरी संघटना, जे सर्व इथं शेतकरी प्रेमी आहेत, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे लोक यांनी मिळून एक धडक मोर्चा हा इथं काढलेला आहे भंडाऱ्यामध्ये. त्याच्याच बरोबर मंडल यात्रा सुद्धा इथं आलेली आहे. अशा पद्धतीने एकत्रित हा एक मोर्चा आणि एक सभा इथं घेतली जाणार आहे. सामान्य लोकांचे प्रश्न, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे प्रश्न, युवा, विद्यार्थी आणि माता बहिणीचे प्रश्न घेऊन आपण एक हा मोर्चा, धडक मोर्चा इथं काढलेला आहे. पाऊस असला तर याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल असा आम्हा सगळ्या विश्वास वाटतो. भाऊ, मतांच्या चोरीच्या संदर्भामध्ये फार मोठा रोष बघायला मिळतो. राहुल गांधी ईव्हीएम वर अगोदर रोष व्यक्त करत होते. आता त्यांनी मतदार यादीमधून कशा पद्धतीची चोरी झाली हे समोर आणलेलं आहे. कसं बघता एकंदरीतच केंद्र सरकार असो, राज्य सरकारच्या कार्यप्रणाली? चोरी पकडी गई असं आपल्याला म्हणावं लागेल. इथं सुद्धा आपण जर बघितलं तर चरणभाऊ वाघमारे इथं आहेत. आम्हाला विश्वास होता की ते निवडून येतील. अतुल बांदेले इथं आहेत, ते सुद्धा निवडून येतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती. काय गडबड झाली हे आम्हाला कळलं नव्हतं. शंका आम्ही ईव्हीएम वर घेत होतो, पण त्याच्यावर खूप पुरावे आमच्याकडे असताना सुद्धा बोलायचं का नाही बोलायचं असा तो तिथं मुद्दा होता. पण जेव्हा राहुल गांधीजींनी उघड पुरावे सकट त्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यानंतर आता आम्हाला सुद्धा आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मत आलंय की आपण सुद्धा बोललं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांकडे पुरावे आहेत. टप्प्याटप्प्याने आम्ही सर्वजण या विषयाला घेऊन पुढे येणार आहोत. कारण शेवटी जेव्हा मताची चोरी होती तेव्हा आपण म्हणावं लागेल लोकशाहीची चोरी आपल्या देशातून तिथं झालेली आहे. लोकशाही जर या देशामध्ये नसेल तर गरिबाला न्याय आपल्याला देता येत नाही. आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये बघा की शेतकरी, कष्टकरी अनेक लोकांना, माता भगिनीने सुद्धा एक स्वप्न दाखवलं होतं की हे केलं जाईल, ते केलं जाईल, आणि मग आता कुठेतरी दिलेले शब्द हे मागे घेतले जात आहेत आणि कर्जमाफीपासून सगळे. त्यामुळे लोकशाही जर नसेल या देशामध्ये तर गरिबाचं नुकसान होईल. आजच या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणात सामान्य लोक आज अडचणीत आहेत. जो आवाज उठवतो त्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी ईडीचा एक विषय येतो, कुठं पोलीस कारवाईचा विषय येतो. काय कसं बघता याकडे? आमच्यावर ईडी कारवाई झाली तरी सुद्धा आम्ही, मराठी माणूस जसा असतो की लढायला आम्ही तयार असतो, तसंच आम्ही सुद्धा आज तिथे लढत आहोत. आणि एवढे चांगले लोक आपल्या बरोबर असतील, ठीक आहे. थोडंसं कधी कधी काय असतं की सत्ता ज्या बाजूला असते त्या ठिकाणी काही पदाधिकारी जातात, पण आज आमच्या बरोबर जे ते निष्ठा बनतात, लोक आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. एक कौटुंबिक प्रश्न, जर दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येईल का किंवा यावं का, काय वाटतं तुम्हाला? एकच तुम्हाला सांगतो की आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, भाजप विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे उद्या जाऊन अजितदादांनी जर भाजपची साथ सोडली आणि जर आदरणीय पवार साहेबांबरोबर पुरोगामी विचाराबरोबर आणायचा विचार त्यांनी केला तर त्यावेळेस तिथं आपण विचार करू. पण ते जर भाजप बरोबर असतील तर एकत्रित आम्ही येऊच शकत नाही. भाजपला त्यांनी सोडलं तर उद्या जाऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वास घेऊन आपण काय करायचा हा निर्णय तिथे घेतला जाईल. तर हे होते रोहित पवार, प्रशांत देसाई, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.